नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल, म्हणजे जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच सेम अगदी टेस्ट असणारी अंडा भुर्जी. ऑमलेट तर आपण बनवतोच, पण अंडा भुर्जी या पद्धतीने जर बनवाल तर 2-2 भाकऱ्या 2-2 चपाती जास्तच खाल. बघा आता ही रेसिपी कशी बनवायची. त्यासाठी मी इथं घेतलेले आहे 4 मी इथं अंडी घेतलेली आहेत आणि आता ही अंडी मी एका बाउलमध्ये फोडून घेणार आहे. बघा अंडी अशी का फोडून घ्यायची, कारण जेव्हा आपण मसाले भाजत असतो तेव्हा जर डायरेक्ट आपण त्यामध्ये अंडी टाकली तर त्यामध्ये एखादा टर्पल वगैरे काहीतरी पडू शकतं. त्यामुळं काय करायचं, आपल्याला थोडंसं इझी पण जातं. त्यामुळं अशी अंडीही फोडून घ्यायची आहेत. बघा आता इथं अंडी फोडून झालेली आहेत. आता काय करायचं, गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी इथं जिरे टाकणार आहे. आता त्यानंतर मी इथं 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहे. 2 मोठे कांदे मी चिरलेले आहेत ते मी यामध्ये टाकणार आहे. आता कांदा इथं जरा थोडासा जास्त वापरायचा आहे. आता कांदा आणि हे सर्व आपलं मिरची जी आहे ती भाजत आली की त्यामध्ये लगेचच आपण टाकायचं आहे लसूण. आता मी इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तो लसूण टाकलेला आहे. लसूण टाकायचा आहे. अगदी भन्नाट टेस्ट येणार आहे लसणामुळे. त्यानंतर मी इथं एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. तो देखील बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो देखील यामध्ये टाकलेला आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे, म्हणजे हे जो मसाला आहे तो आपण छान असा भाजून घ्यायचा आहे. जास्त इथं भाजायचं नाही, थोडासा अर्धकच्चा असतं तोपर्यंत आपण याला भाजायचं आहे. आणि थोडासा भाजत आला की त्यामध्ये आपण लगेचच काय टाकायचं आहे, हळद टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता की त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, म्हणजे थोडंसं भाजलेलं आहे. हळद टाकायची आहे 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा टाकायचा आहे. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे, कारण हिरवी मिरची आपण टाकलेली आहे. त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा हे सगळा मसाला आपण जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आता आपण हे मसाले भाजून घेणार आहोत तोपर्यंत काय करायचं, त्यामध्ये लगेचच आता आपण हे मसाले भाजलेले आहेत. त्यानंतर आपण ही जी अंडी फोडून घेतली होती ती अंडी यामध्ये टाकायची आहेत. बघा अगदी इझी पडतं, त्यामुळं आपण अगोदरच अंडी फोडून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. चला तर आता ही अंडी व्यवस्थित अशी ह्या मसाल्यामध्ये पूर्ण फेटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता की आता ही अंडी अशी छान असं उलतानानं एकसारखं फेटायचे आहेत मसाल्यामध्ये. काय करायचं, जेव्हा आपण उलतानानं फेटत असतो त्याला खाली कुठंही कढईला चिकटता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे. कारण एकसारखं नाही हलवलं तर खाली कुठंतरी चिकटू शकतं आणि म्हणजे कढईला चिकटू शकतं आणि अंडा भुर्जी करपू शकते. त्यामुळे एकसारखं परतवून घ्यायचं आहे. आता एकसारखं परतवून थोडंसं झालं की त्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे अगदी 2च मिनिटांमध्ये आपल्याला हे झाकण उघडायचं आहे आणि नंतर पाहू शकता की वेगवेगळं असं, म्हणजे त्याला वेगळं एक टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्ण जी भुर्जी आहे, म्हणजे अंडा भुर्जी बनलेली आहे ती पूर्ण वेगळी वेगळी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे अगदी सुटसुटीत होतं. म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवलं की ते वाफलतं आणि वाफ त्याची निघली की त्या अंडा भुर्जी जी आहे ती पूर्ण सुटसुटीत होते. तुम्ही पाहू शकता की अगदी सुटसुटीत आता ही भुर्जी बनलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भन्नाट चवीची आणि भन्नाट टेस्टची अशी ही अंडा भुर्जी आपली इथं तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि चपातीबरोबर, रोटीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही आपण हे सर्व करू शकतो. गरमागरम अशी अंडा भुर्जीची टेस्ट कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.